बऱ्याच लोकांच्या पोटामध्ये दुखायचं आणि त्यांना वाटायचं की जंतर मंतरवर प्रोटेस्ट मध्ये जय भीमची आणि इन्क्लाबाद जिंदाबादचे नारे दिल्याने काय मिळणार आहे. पण आपल्या देशाला काय मिळाले हे बघा. सेकंड ग्रेड, फर्स्ट ग्रेड और थर्ड ग्रेड A1 A2 सभी के टीचर लगाए, वरना तब तक न तो स्कूल का लॉक खुलेगा, 10 बजे तक कोई नहीं आया तो हम रोड ब्लॉक करेंगे. आज आपल्या देशामधला प्रत्येक नागरिक, प्रत्येक विद्यार्थी जागा झालाय आणि आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल, आपल्या अधिकाराबद्दल, आपल्या हक्काबद्दल आज आवाज उठवतोय. खूप वाट बघितली, शिक्षणाधिकारी यावर काहीच ऍक्शन घेत नाहीत आणि उपमुख्याध्यापक तर काहीच करत नाहीत. आम्ही अर्जही लिहून दिला. आम्ही काय करायचं, आम्हाला आता आमची पुढच्या वर्षी 10वी आहे, नंतर जर आमच्या वर्गात शिक्षक शिकवायला नाही आले तर आम्ही काय करणार. महिनाभर झाले शाळा सुरू झाल्या, त्यात मोजून ते 2 ते 3 शिक्षकांचा तास झालाय. आम्ही सेमीचे विद्यार्थी आहेत पण आम्हाला पूर्ण मराठीतून सांगत होते. आमच्या 10वीच्या बोर्डच्या पेपरला आम्ही काय लिहायचं, मग आम्ही विचारलं तर ते पूर्ण मराठीत अर्ध सांगायचे आणि अर्ध ह्याच्या. आपल्या काही अडाणसोड नेत्यांना असं वाटायचं की आता जंतर मंतरवरचं प्रोटेस्ट तर संपले, पण जंतर मंतरवरचं प्रोटेस्ट तर एक ट्रेलर होतं. अधिकाराच्या लढाईला आणि हक्काच्या लढाईला तर आता खरी सुरुवात झाली.